उत्तर महाराष्ट्र विभागीय पहिले विद्रोही मराठी साहित्य संमेलनाची सेतू कार्यालयात पत्रकार परिषद संपन्न। मुख्य संयोजकपदी डॉक्टर प्राध्यापक जे वाय इंगळे, खजिनदारपदी कॉम्रेड रामदास पगारे, संजय शिरूड, तर कार्यवाहक कॉम्रेड अबादास निकम, महेंद्र चौथमल यांची निवड। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नाशिकच्या मनमाड येथे 12-13 फेब्रुवारी 1938 रोजी मागासवर्गीय रेल्वे कामगार परिषद घेतली होती। त्या परिषदेच्या वर्धापन दिनानिमित्त उत्तर महाराष्ट्र विभागीय पहिले विद्रोही मराठी साहित्य संमेलन मनमाड येथे 15 फेब्रुवारी रोजी घेण्यात येणार आहे। या संमेलनाच्या मुख्य संयोजकपदी डॉक्टर प्राध्यापक जे वाय इंगळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली असल्याची माहिती विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत राज्य उपाध्यक्ष अर्जुन बागुल यांनी दिली। मनमाडमध्ये होणारे हे साहित्य संमेलन सामाजिक सलोखा, धर्मनिरपेक्षता, परस्पर स्नेहभाव आणि समतेचा प्रवाह अधिक व्यापक करणारी भूमिका मांडणारे हे संमेलन असेल। संमेलन यशस्वी करण्यासाठी साहित्यप्रेमी, रसिक व कलावंतांसह मोठ्या संख्येने सहभागी होऊन सहकार्य करावे, असे आवाहन राज्य कार्यकारिणीचे सदस्य अमीन शेख व कामगार नेते सतीश केदारे यांनी केले आहे। या पत्रकार परिषदेस प्राध्यापक डॉक्टर जे वाय इंगळे, रामदास पगारे, गुरुकुमार निकाळे आदी मान्यवर उपस्थित होते। आवाज जनतेचा न्यूज मराठी, मनमाड। सत्य की जय हो, जय शिवराय, जय भीम। विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्राचं उत्तर महाराष्ट्रीय पहिलं अधिवेशन विद्रोही मराठी साहित्य संमेलन मनमाड येथे घेतो आहे। या संमेलनासाठी उत्तुंग असे लेखक, साहित्यिक संमेलनाध्यक्ष असतील, उद्घाटक असतील, याशिवाय फुले शाहू आंबेडकर विचारधारा जोपासणाऱ्या सर्व कामगार संघटना, यानंतर शैक्षणिक संघटना, सामाजिक कार्यकर्ते याच्या सर्वांच्या सहभागातून हे संमेलन येत्या 15 फेब्रुवारी रोजी मनमाड येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रेल्वे क्रीडांगण या ठिकाणी होणार आहे। यासाठी धुळे, नंदुरबार, नाशिक, औरंगाबाद आणि अहिल्यानगर या ठिकाणाहून विद्रोहीचे कार्यकर्ते तसेच फुले शाहू आंबेडकर विचारधारा जोपासणारे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत। या संमेलनासाठी अध्यक्ष आणि निमंत्रक असे पद, उद्घाटक असे हे पद आता रिक्त आहेत। पुढील बैठकीत ते जाहीर करण्यात येतील। आज आमची एक व्यापक बैठक संपन्न झाली। आता आम्ही मुख्य संयोजक म्हणून प्राध्यापक जे वाय इंगळे तसेच इतर सहकाऱ्यांची नियुक्ती केली आहे। या सर्व कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन मी विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या मार्फत करत आहे।